नमस्कार, आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। बहादुरा नगर पंचायत में चुनावी हलचल तेज हो चुकी है। हर गली, हर मोहल्ले में अब सिर्फ एक ही चर्चा, कौन बनेगा बहादुरा का अगला जनप्रतिनिधि। देखना ये होगा कि उम्मीदवारों की भीड़ में किसे मिलेगा टिकट और आखिर कौन लड़ेगा इस बार का चुनाव। जनता की उम्मीदें बड़ी हैं और दावेदारों की संख्या भी। अब देखना है किसके हाथ लगेगी जीत की कुर्सी। जानने के लिए देखिए पूरी खबर। नमस्कार, मी पूजा प्रीतम कापसे। बहादुरा नगर पंचायत मधील लाडकी लेक म्हणून माझी ओळख झालेली आहे। या ओळखप्रमाणेच मी या नगर पंचायत मध्ये उमेदवारी स्वीकारत आहे। बरं, काय सांगणार? सगळीकडे आपलं नाव चर्चेमध्ये आहे। अध्यक्षपदासाठी जे आरक्षण निघालेलं आहे त्या आरक्षणानुसार आपण फीड बसता आणि अध्यक्षपदी आपण निवडणूक लढणार आहात अशी चर्चा आहे, काय सांगणार? या आरक्षणामध्ये बसल्यामुळे मी या अध्यक्षपद लढणार आहे। त्या अध्यक्षपदी लढण्याचं कारण एकच आहे की जनतेने मला नाव दिलेलं आहे लाडकी लेक म्हणून। तर त्या लाडकी लेक या शब्दाला पात्र ठरायचं मी काम करणार आहे। बरं, कोणकोणते जे समस्या आहे ते नेमके आपल्याला वाटतं की आपल्या नगरपंचायतमध्ये ही समस्या आहे आणि त्याचं निराकरण करणार आहात? खाली प्लॉटचे जे आहेत, नगरपंचायत मध्ये खाली प्लॉट्स आहे, रस्त्यांचे बांधकाम झालेले आहेत पण ते प्रॉपरली झालेले नाही आहेत। काही रस्ते वर झाले आहेत, काही रस्ते खाली झालेले आहेत। त्यामध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी साचत आहे आणि त्यातल्या त्यात काही खाली प्लॉट्स आहेत। तर खाली प्लॉट्स मध्ये पाणी जमा झालेलं आहे खालील भाग असल्यामुळे। तर त्यामध्ये मच्छर, गंदगी, कचरा वगैरे तिथे जमा आहे। त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे। असे काही केसेस आमच्यापर्यंत आलेले होते, ते आम्ही स्वतः जाऊन बघितलं तर खरंच त्यांच्या घरामध्ये पाणी तर जातच आहे। त्यातल्या त्यात कचऱ्यामुळे मुलांवर असर होत आहे, त्यांना दवाखान्याचे चक्रा टाकत आहे। एका महिलेने मला तसंही सांगितलंय की कंटिन्यू आम्ही दवाखाने पाहायचं की आम्ही रोजी रोटी पाहायची। त्यांचे भरपूर प्रॉब्लेम आहे। महिलांना बाहेर जावं लागत आहे, याच्यासाठी नोकऱ्यांसाठी बाहेर जावं लागत आहे। त्यांचे जे आहे गव्हर्नमेंट कडून जे मिळतं आपल्याला राशन झालं, राशन मध्ये प्रॉब्लेम्स येत आहे। त्यांना राशन प्रॉपरली मिळत नाहीये किंवा अंगणवाडीच्या ज्या सुविधा आहेत त्यांना ते प्रॉपर मिळत नाहीये। मुलं जातात नाव नोंदणी करायला, नाव नोंदणी झाल्यानंतर त्यांचे प्रॉपरली घरपोच त्यांना सुविधा भेटली पाहिजे, ती सुविधा मिळत नाहीये। रस्ते असो, आरोग्य असो की शिक्षण असो, त्यांना प्रॉपरली मिळत नाहीये। त्यांना सगळं प्रायव्हेटीकरणकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्यामुळे ते आपण आपल्या म्हणजे ज्या सुविधा आहे त्यांना प्रॉपरली पोहोचल्या पाहिजे। गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा ज्या जशा तशा त्यांना पोहोचल्या पाहिजे। आपण निवडणूक लढणार आहात अशी चर्चा आणि आपण ते स्वीकारलं, पण अद्याप कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढणार आहात हे आतापर्यंत आपण क्लिअर केलेलं नाही, काय सांगणार? नाही, मी ते क्लिअर केलेलं नाहीये। एकही पक्ष म्हणजे असं आम्ही चॉईस केलेला नाहीये। मला असं वाटत आहे की माझी ओळख कार्यकर्ता म्हणून ओळख व्हावी, पक्षाचा विषय तो नंतर बघू। त्या पक्षाकडे आम्ही सध्या लक्ष न देता आधी कार्याकडे लक्ष दिलेलं आहे। काम करायचं, जनतेने जसं मला लाडकी लेक म्हणून नाव दिलेलं आहे त्या लाडकी लेकला पात्र ठरण्याचं काम आपण करत आहोत। चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बहादुरा नगरपंचायतचे जे मतदार बंधू, जी जनता आपल्याला बघत आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आणि काय एक मागणं आपलं असणार आहे? बहादुरा नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना एकच विनंती आहे, उमेदवारी मध्ये मी नगराध्यक्ष म्हणून माझं नाव नोंदविलेलं आहे। त्यामध्ये मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या। तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी परिपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करील। ज्या काही मी समस्या डोळ्यांनी पाहत आहे त्या समस्या समोर येऊ नये यासाठी माझा प्रयत्न राहील।